सिंह राशीच्या लोकांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांचे जीवन आपल्यांमध्येच अडकलेले असते. तुम्ही नेहमीच आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य पाहू इच्छिता. स्वतःच्या इच्छा मारता, स्वतःचे खर्च थांबवता, पण त्यांचे खर्च भागवण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करता. ही तुमच्या हृदयाची आणि तुमच्या चांगल्या कर्मांची चांगुलपणाच आहे ज्यामुळे तुम्ही नातेसंबंध सांभाळले आहे, त्यांना बांधून ठेवले आहे. तुम्ही तुमचे खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण पुढचा काळ काहीसा असा येणार आहे की विनाकारण खर्च होतील. मित्रांनो, काही असे कार्य असतील ज्या गोष्टींवर तुम्ही पैसे खर्च कराल आणि नंतर त्याबद्दल थोडेसे पश्चात्ताप होईल. तुमचा बजेट थोडा गडबडू शकतो. त्यामुळे पैसे खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा आणि पैशांच्या व्यवहारात थोडी काळजी घ्या. कोणालाही विचार न करता कोणताही आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात, अडथळे येऊ शकतात आणि मानसिक त्रास वाढू शकतो. सिंह राशीच्या लोकांनो, परंतु येणाऱ्या दिवसात तुमच्यामध्ये धार्मिक कल वाढेल, देवावरची श्रद्धा वाढेल, मन पूजा पाठात लागेल. देवाचे नाव घ्या, मंत्रजप करा आणि शक्य असल्यास मंदिरात नक्की जा. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुमच्या मनात जर हा विचार येत असेल तर नक्कीच त्याची अंमलबजावणी करा. मित्रांनो, आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही असे व्यक्ती आहात ज्यांचे राशीचक्रातले एकमेव चिन्ह आहे जे देवाला फार प्रिय असते. असे का असते तर तुमचे मन आरशासारखे स्वच्छ असते. तुमच्या मनात कोणासाठीही द्वेष नसतो. त्यामुळे या जगातील लोक तुम्हाला समजून घेत नसले, गाल्या दिल्या किंवा वाईट म्हटले तरी देवासाठी तुम्ही सर्वात प्रिय असता. सिंह राशीच्या लोकांनो, मी जे सांगणार आहे त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या जीवनात येणाऱ्या वादळांचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. संकट येतील आणि दुसऱ्या वाटेने जातील. वेळ वाया घालवू नका. सुरुवात करूया. पण त्याआधी एक विनंती, पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये जय सूर्यदेव लिहायला विसरू नका. आम्हीही देवीकडे आणि भगवानजीकडे प्रार्थना करतो की तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येवो, जीवन सुंदर होवो आणि सूर्यदेव येणारी मुसीबत तुमच्या जीवनातून दूर करो. जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आमच्या कुटुंबाचा भाग बना. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होईल आणि आमचा आत्मविश्वास वाढेल. सिंह राशीच्या लोकांनो, सध्या तुमच्या जीवनात जे चालले आहे ते खूपच गोंधळाचे आहे. तुम्हाला लहान लहान यश मिळत आहे, पण अजूनही शांतता आणि समाधानाचा अनुभव तुम्हाला मिळालेला नाही. काही लोक असेही आहेत तुमच्या आजूबाजूला जे तुम्हाला नेहमी त्रास देतात. तुमच्यात एक मोठी कमतरता ही आहे की तुम्ही कोणालाही नाही म्हणू शकत नाही आणि या गोष्टीचा लोक गैरफायदा घेतात. मी जे सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या जीवनात पडताळा. तुम्ही नकळतपणे, मनाविरुद्धपणे काही लोकांना मदत करता आणि नंतर तुमच्या मनाला त्रास होतो, पण तुम्ही काहीच बोलू शकत नाही. त्यामुळे मन खिन्न होते. सिंह राशीच्या लोकांनो, आता जर देवावरची तुमची आस्था डगमगली किंवा कमी झाली तर तुमच्या जीवनात अडचणी वाढतात. आणि जर देवावरचा दृढ विश्वास वाढला, पूजापाठाकडे लक्ष दिले, साधना करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे जीवन सुलभ होते. म्हणजे जीवनात यश आणि शांततेचा मार्ग फक्त देवाच्या मार्गावरून चालूनच मिळू शकतो. आध्यात्मिक होऊनच तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि शांत जीवन जगू शकता. याचा अनुभव घेण्यासाठी एक छोटा उपाय करून पहा. देवाला असा मानून चाला की ते तुमचे अतिशय जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना मित्र, सखा,
गुरु किंवा ब्रह्मांडाचे पिता असे कोणतेही रूप द्या, पण हे करण्यामागचे कारण हे की तुमचा भावनिक संबंध देवाशी जोडला जावा। आणि एकदा का भावनिक संबंध तयार झाला की जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख होईल, त्रास होईल, तेव्हा देवाच्या मंदिरात जा आणि देवाशी अशी चर्चा करा जशी तुम्ही तुमच्या आईशी करता। सिंह राशीच्या लोकांनो, जसे तुम्ही तुमचे सुखदुःख आईला सांगता तसेच देवालाही सगळे सांगा। त्यांना सांगा, सगळं तुझ्या हाती आहे, मला काही माहिती नाही, तूच पहा, फक्त हे करून पहा। आम्ही तुम्हाला हमी देतो की देव तुम्हाला इतका प्रेम करतो की तुमच्या आयुष्यात काहीही अहित होणार नाही। मित्रांनो, आम्ही आधीच सांगितले आहे की तुमची राशी देवाला अत्यंत प्रिय आहे, कारण तुम्ही सत्याचे प्रतिनिधी आहात। तुम्ही खोट्याला साथ देत नाही, सत्याच्या मार्गावर चालता, कितीही कठीण वेळ असो। हे मृत्यूलोक आहे, इथे कधी कधी असे काम करावे लागतात जे मन मान्य करत नाही, आत्मा कबूल करत नाही। पण कधी कधी दडपणामुळे काही चुकीची कामे हातून होतात। सिंह राशीच्या लोकांनो, जेव्हा असं काही होतं तेव्हा तुमच्या मनात प्रचंड अपराधी भावना निर्माण होते, आत्मा दुखावतो आणि पुन्हा ते काम करण्यापासून तुमचे मन तुम्हाला रोखतो। मग तुम्ही काहीतरी चांगले काम करता, दान धर्म करता, देवाकडे ओढ वाढते, काहीतरी असे करता की मन शुद्ध होते, शांत होते। हीच तुमची चांगुलपणा आहे आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे। मित्रांनो, आता पुढील काळात तुमच्या जीवनात मोठ्या बदलांची शक्यता आहे। अनेक लाभ मिळतील, कार्यक्षेत्रातही बदल होईल। मित्रांनो, तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर एवढेच आहे की तुम्ही देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्यावर आश्रित व्हा। सिंह राशीच्या लोकांनो, आगामी काळात कोणती घटना घडणार आहे, कोणते कार्य घडणार आहे आणि कोणती कार्ये आहेत जी तुम्हाला करायची आहेत, याची माहिती दिली जाणार आहे। काही कामे अशी आहेत जी तुम्हाला नक्कीच सोडून द्यायला हवी। मित्रांनो, काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, या गोष्टी जाणून घेणे खूप आवश्यक आहे। कधी कधी तुम्ही नकळत अशी काही चुकाही करता ज्यामुळे ग्रहांची योग्य चाल तुमच्या जीवनात फळ देत नाही आणि तुम्ही शत्रूंच्या सापळ्यात अडकता। आम्ही खूप मेहनतीने तुमच्यासाठी हे ज्ञानवर्धक आणि गूढ महत्त्वाचे व्हिडिओ बनवतो, त्यामुळे तुमचेही कर्तव्य आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुमचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि जीवनात चाललेल्या अडचणी दूर करा। व्हिडिओत सांगितलेल्या गोष्टी सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करा। काही गोष्टी तुमच्या जीवनातील फार गुप्त आहेत, ज्या तुम्ही कोणालाही सांगू नये। व्हिडिओच्या शेवटी आम्ही अशाही काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कोणाशी चर्चा करू नये आणि एक अतिशय महत्त्वाचा उपाय देखील सांगणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। जर तुम्ही मध्येच पाहणे थांबवले तर काही समजणार नाही आणि तुम्ही अर्धवट ज्ञान घेऊन निघून जाल, मग तुमच्या जीवनात कोणताही बदल होणार नाही।